डिजिटल सातबारा उतारा आता सर्व कामांसाठी वैध. संकेतस्थळावरून 15 रुपयांत डाउनलोड करता येणार. कायद्याने वैधता देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना घरबसल्या सेवेचा लाभ मिळावा आणि गैरप्रकार थांबवण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मराठवाडा विदर्भात थंडीची लाट. पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ही विदर्भातही नागरिकांना गारठवणारी थंडी सहन करावी लागण्याची शक्यता असली तरी 5 डिसेंबरपासून राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव 27 नोव्हेंबरलाच केंद्राकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. केंद्रीय पथक पुढील आठवड्यात येणार. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांनी या संदर्भातील प्रस्ताव 27 नोव्हेंबरलाच केंद्राकडे पाठवला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. सर्पदंशाचं निदान आता रॅपिड गतीनं. राज्यामध्ये 1,10,000 टेस्ट किट खरेदीला मंजुरी. 6 कोटी निधी खर्च होणार. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यामध्ये 4थी जिल्ह्यामधील विविध आरोग्य संस्थांना हे किट पुरवले जाणार आहेत. प्रति 121.350 पैसे या दराने एकूण 1,23,000 किट खरेदी केले जाणार आहेत. मध्य प्रदेशचे व्यापारी पोहोचलेत गावात. शेतातच जाण्याची खरेदी आणि पैसा सही नगदी. केंद्र बंद असल्याचं कारण. गोंदिया जिल्ह्यात मध्य प्रदेशमधील व्यापारी प्रति क्विंटल 2300 रुपये दरांचे पॅकेज घेऊन सीमावर्ती गावांमध्ये दाखल झालेले आहेत. पुणे नाशिक रेल्वे मार्गाला गती मिळणार. रेल्वे मंत्र्यांची माहिती. उद्योग आणि पर्यटनाला चालणार. संचारसाथी या सक्तीचा निर्णय मागे. प्री इन्स्टॉलचा आदेश देखील रद्द. तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं पाऊल. पॅगासन्स नाव बदलून संचारसाठी केलाय. उद्धव ठाकरेंचा आरोप. मराठवाडा आणि विदर्भ यापुढे होणार अतिवृष्टीचे हॉटस्पॉट. भारताच्या प्रादेशिक हवामानात मोठे बदल होत असून राज्यभर हे वेगवेगळे आहेत. यात महाराष्ट्राबाबत तज्ज्ञांनी वेगळे निष्कर्ष लावलेत. यापुढे वारंवार मराठवाडा आणि विदर्भ हे भाग अतिवृष्टीचे हॉटस्पॉट ठरणार आहेत. कोकणातील समुद्राची पातळी वाढणार असून उष्णतेच्या लाटा आणि अतिवृष्टी असं आवर्षण असे विचित्र हवामान राज्यामध्ये यापुढे दिसणार आहे. बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपाला वेग. 702 कोटीपैकी 521 कोटींचे थेट खातेवाटप. 3 डिसेंबरपासून ई-केवायसी कॅम्प सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ड्रोन प्रशिक्षणमध्ये खुल्या प्रवर्गातील केवळ 24 जातींना मोफत प्रशिक्षण. गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण. पायलट प्रशिक्षण योजनेत भेदभाव. शेतकऱ्यांवर 35,000 रुपयांचा भार. खरेडा खरेदीत कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच. खानदेशात आवक रखडत. 6,500 ते 6,800 रुपयांचा दर. खानदेशात खरेडा खरेदीत यंदा कापसाची हमीभावात खरेदी सुरू झालेली नाही. शासनानं हमीभाव कसे मिळतील याची दक्षता घेतलेली नाही. एका महिन्यात तब्बल 45,000 कृषीपंप लावण्याचा महाराष्ट्रातील महावितरणाचा जागतिक विक्रम. प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या. गिनेश बुकमध्ये नोंद होणार. चांदी सरासरी 3,000 रुपयांची दररोज वाढ. नव्या वर्षात करणार 2 लाखांचा टप्पा पार. अतिवृष्टीच्या मदतीवरून गुमजाव. राज्यानं केंद्राला प्रस्ताव 2 महिने उशिरा पाठवलाय. मोठा खुलासा. शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात राज्य सरकारने 2 महिने उशिरा केल्याचं उघड झालंय. हा मुद्दा लोकसभेत गाजला आहे. हमीभावाअभावी धान उत्पादकांची कुचंबणा. गरजवंत छोट्या शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळाल्यानं नाराजी. समाधानकारक भाव मिळणं गरजेचं. जातगणनेसाठी केंद्राकडे कोणताही ठोस योजना नाही. राहुल गांधींच्या सरकारवर विश्वासघाताचा आरोप. अनुभवांचा विचार करून जनगणना करणं गरजेचं. पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द परिसरात बिबट्यांची दहशत. एक जेरबंद. एकाच वेळी मोबाईलमध्ये 3 बिबटे कैद. नांदेड जिल्ह्यातील 22 गावांच्या स्मशानभूमीचा प्रस्ताव रखडला. ग्रामस्थांचा विरोध. ग्रामसभेत ठराव घेतला नसल्याचा परिणाम. 52 पैकी 30 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली. 22 गावे शिल्लक राहिलेली आहेत. शेतकऱ्यांसाठी महावितरण स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. शेतीवीज बिलांची वाढती थकबाकी रोखण्यासाठी आता शेतकरी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी तयार केली जाणार आहे. यासाठी विभाजन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस. मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये अनुदान. डिजिटल सातबाऱ्याला मान्यता. तलाट्यांच्या सही स्टॅम्पांची गरज संपली. महसूल मंत्री बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय. पीएम किसान सन्मान योजना म्हणजेच की पीएम किसान सन्मान निधी योजना 4909 शेतकरी झाले फिल्टर. अपूर्ण ई-केवायसीसह विविध कारणामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये झाली आहे घट. लाभार्थ्यांची संख्या कमी झाली. नाशिक जिल्ह्यातील अपडेट आहे. अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी प्रक्रिया वेगात. कागदपत्रांचं संकलन सुरू. राज्य शासनाने जिल्हा बँकांना दिले निर्देश. कापसामागची 7.5 संपेना. खाजगी बाजारामध्ये कापसाला 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव. 4 वर्षापूर्वी 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव होता, तर आज 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला मिळत आहे. शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याबाबत खासदार अशोकराव चव्हाणांनी केंद्राचे लक्ष वेधले. 9 महिन्याची मेहनत झाली मातीमोल. उन्हाळी कांद्यांचे दर कोसळले. क्विंटल मागे होत आहेत 800 रुपयांचा तोटा. उत्पादक शेतकरी हवाल देईल. शासनाची चुप्पी कायम. सध्या चांगल्या प्रतीचा कांदा 1200 रुपयांनी विकला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 1399 वीज ग्राहक झाले स्वावलंबी. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. 5 मेगावॉट क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित. शेवगा 500 रुपये किलो. तरी देखील मागणी जोरात आहे.
लिलावाविनाच ठरविला जात आहे शेतकऱ्यांच्या शेतमालांचा भाव. उपबाजार समितीमध्ये बनवाबनवी, लाखो रुपयांचे शेड धूळ खात शेतकऱ्यात नाराजीचा सूर. नगरपालिकेसाठी खर्च केलाय जोमान, आता निकालासाठी घ्यावा लागत आहे दमान. 21 डिसेंबरला ठरणार शहरांचा नवा नगराध्यक्ष. राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाईन लाभ. महाडीपीटी पोर्टलवर आता करता येणार आहे अर्ज. आता अर्ज मंजूर होण्यास होणार नाही विलंब. मोर्शीमध्ये मक्याला सध्या मिळत आहे 2,400 रुपयांचा भाव. शासकीय धान्य गोदामावर खरेदीचा शुभारंभ सुरू करण्यात आला. वृक्षतोडीचा 50,000 रुपयांचा दंडाचा कायदा अखेर रद्द करण्यात आला. पूर्वीच्याच कायद्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. दंड 1 ते 999 रुपये एवढाच. तक्रारी झाल्या कमी. कृषी क्रांती योजनेचे शेकडो लाभार्थी. अनुदानित विहिरीच्या प्रतीक्षेत. ऑनलाईन अर्ज 100, लाभ मात्र तिघांनाच. सिंचनाचा प्रश्न होते बिकट, लक्ष देणं गरजेचं आहे. घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे 6 कोटी रुपये थकले आहेत. अकोला जिल्ह्यातील प्रकार. खताच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण. पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर. प्रति बॅग 200 ते 250 रुपयांनी वाढली. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकमध्ये नोंद. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रमाणपत्रांचे वितरण. शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन 9व्या दिवशी देखील सुरूच. हट्टा येथील पृषक देशमुख यांची प्रकृती खालावली. ग्रामपंचायत व सोसायटीचा आंदोलनास पाठिंबा. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना दिलासा. महिन्यानंतर केळीच्या दरामध्ये झाली वाढ. 800 रुपये प्रति क्विंटल भाव. 3 ते 4 महिन्यापूर्वी मिळत होता 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल भाव. टोमॅटोचे दर 80 रुपयाच्या पुढे. सरकारने सुरू केली विक्री. हरभरा आणि तुरीवर आळ्यांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना करावा लागतोय फवारणीचा अतिरिक्त खर्च. शेतकरी वर्ग पुन्हा संकटाच्या छायेत. कृषी विभागाने सुचल्या उपाययोजना. रोहीवरील 1 लाख मजुरांचे ई-KYC अद्यापही प्रलंबित. जालना जिल्ह्यातील अपडेट आहे. आष्टीतील केळी थेट इराणमध्ये. 3 एकरातून 50 टन उत्पादन. अखेर संत्रा परताव्यास कंपनीकडून मंजुरी. विमाधारकांना विमा ट्रिगर मान्य. 17.26 कोटी रुपये विमा परतावा शेतकऱ्यांच्या